बातमी सुपरफास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि आता पाहूया देशासह राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। उरी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच जाहीर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवरती हल्लाबोल केला। कोझिकोडमध्ये सुरू असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या व्यासपीठावरती मोदींचं भाषण सुरू झालं। उरी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांचं बलिदान भारत कधीच विसरणार नाही आणि हा संहार घडवणाऱ्यांना धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला ठणकावलंय। आशियातला एक देश दहशतवादाचा निर्यातदार आहे, अशा शब्दात मोदींनी नाव न घेता पाकिस्तानवरती टीकास्त्र डागलं। आप बलूचिस्तान को नहीं संभाल पा रहे हो, ये तो आपके पास है, आपका शासन है, आप इसको भी नहीं संभाल पाए हो और आपको कश्मीर की बातें करके ये आपको गुमराह कर रहे हैं। यानंतर जम्मू काश्मीरहून महत्त्वाची बातमी। जम्मूच्या परगवाल भागामध्ये बीएसएफच्या जवानांनी एका दहशतवाद्याला जिवंत पकडलंय। अब्दुल कयूम हा दहशतवादी 32 वर्षांचा असून सियालकोटमध्ये राहणार आहे। जिवंत पकडल्यानंतर त्यानं अनेक गौप्यस्फोटही केलेत। 2004 मध्ये हाफिज सईदकडून दहशतवादाचं ट्रेनिंग घेतल्याची कबुली कयूमनं दिली आहे। उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना देश सोडण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलिसांनी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांना नोटीस बजावली आहे। या नोटीसच्या माध्यमातून सार्वजनिक शांततेचा भंग न करण्याची ताकीद पोलिसांनी मनसेला दिली आहे। उरी दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेनं पाकिस्तानी कलाकारांना देश सोडण्याचं अल्टिमेटम दिलं होतं। पाकिस्तानी कलाकारांना देश सोडण्यासाठी देण्यात आलेल्या अल्टिमेटमची मनसे चित्रपट सेनेनं पुन्हा आठवण करून दिली आहे। तर मनसेनं पाक कलाकारांविरोधात घेतलेल्या भूमिकेवरून समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी राज ठाकरेंवरती निशाणा साधलाय। पाकिस्तानी कलाकारांना देश सोडण्यासाठी आता फक्त 24 तास उरलेत, त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर पाकिस्तानला परत जावं, अन्यथा मनसेच्या रोषाचा सामना करावा लागेल, असा अल्टिमेटम पुन्हा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिलाय। तर राज ठाकरे यांनी दिल्लीतलं पाक दूतावास बंद करून दाखवावं, असं आव्हान सपाचे नेते अबू आझमी यांनी दिलंय। अगर ये इतना ही दम है राज ठाकरे जी आपके अंदर, तो आप जाओ दिल्ली में जो एम्बेसी है पाकिस्तान की उसे बंद करा दो और आप अपनी इंडियन एम्बेसी जो वीजा देती है पाकिस्तान से यहाँ आने का इंडिया लोगों को, उसको बंद करा दो, तो मैं समझूं कि हाँ आपने कुछ काम किया। उरीच्या हल्ल्याला जबाबदार असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवायला हवा, असं अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी मत नोंदवलंय। ते रत्नागिरीत बोलत होते। पाकिस्तानी कलाकारांनी त्यांच्या सरकारचा निषेध करणं गरजेचं आहे, अन्यथा त्यांनी देश सोडावा, अशी भूमिका देखील त्यांनी यावेळी मांडली आहे। तसंच कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं, असंही सबनीस म्हणाले। भारताच्या लष्कराला भारतीय नेतृत्वानं, राजकीय नेतृत्वानं पूर्णपणे मुभा दिल्या, फ्री हँड दिला आणि मग आता कोणती वेळ आणि कोणती जागा हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार हे भारतीय लष्कराला देण्यात आलेला आहे आणि भारतीय लष्कराच्या प्रमुखांनी ते जाहीर केलेलं असल्यामुळं पाकिस्तानच्या कमरेमध्ये केव्हाही लात भारताची बसू शकते। त्याची फक्त आपण वाट पाहूया। भारत इतका काही नेबळट कधीच नव्हता। आम्ही शांततावादी जरूर आहोत, पंचशील आमचं धोरण आहे, पण जशास तसं उत्तर देण्याची आपली परंपरा आहे। नाशिकनंतर आता सगळ्यांचे डोळे लागले ते पुण्यातल्या मराठा समाजाच्या मोर्चाकडे। या मोर्चाची जय्यत तयारीही पुण्यात सुरू झाली आहे। डेक्कनमधील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा निघणार आहे। मात्र होणारी गर्दी लक्षात घेता इतर ठिकाणांहून येणाऱ्या लोकांनी डेक्कनला गर्दी न करता थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यावं, असं आवाहन आयोजनकर्त्यांनी केलेलं आहे। या मोर्चात 15 लाख लोक सहभागी होतील, असा दावाही करण्यात येतोय। लवकरच राजधानी दिल्लीतही मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे। त्याच्या नियोजनासाठी रविवारी बैठक होणार आहे। दिल्ली, गुडगाव, नोएडा याशिवाय उत्तर भारतातल्या मराठा समाज बांधवांना या मोर्चासाठी एकत्र करणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। मूळचे पश्चिम महाराष्ट्रातले पण आता दिल्लीत स्थायिक झालेले प्रदीप पाटील या मराठा समाजाच्या मोर्चाचे आयोजक असतील।
मी जर दिल्लीत मराठा असून जर शांत बसायचं म्हटलं तर ते आमचं स्वतःचं रक्त शांत मानत नाही. म्हणून आम्ही ठरवलं काय ते मराठा समाजाला काहीतरी इथून सहकार्य करायचं. म्हणून आम्ही ठरवलं की उद्या इथं आम्ही मिटिंग घेणार आहे. पुढच्या महिन्यात आम्ही एक मोर्चा इथं दिल्लीत मोठा मोर्चा करू. दरम्यान नाशिकच्या गोदावरीनं मराठा मूक मोर्चाचं विराट रूप काल अनुभवलं. नाशकातल्या तपोवन साधुग्राम इथून मराठा समाजाच्या मोर्चाला सुरुवात झाली. आतापर्यंत विविध राज्यात झालेल्या मोर्चांप्रमाणे नाशकात देखील तरुणी आणि महिलांनी लक्षणीय सहभाग नोंदवला. त्याशिवाय हजारो स्वयंसेवक आणि पोलिसांचा फौजफाटा या मोर्चासाठी तैनात करण्यात आला होता. गोदेकाठी लाखोंच्या उपस्थितीत मागण्यांचं निवेदन दिल्यानंतर मोर्चा संपण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. नाशकातल्या मोर्चात खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे भोसले हे देखील सहभागी झाले होते. यावेळी उदयनराजेंनी सर्व पक्षांवरती तोफ डागली. सर्व पक्षांनी विचार करणं गरजेचं आहे की जबाबदारी उद्रेक झाला आणि काय झालं तर ती फक्त ह्या शासनाची नाही. शासनांना जेवढे राज्यकर्ते आहेत 288 आमदार आणि सगळे जेवढे खासदार आहेत हे सगळे जबाबदार राहणार आहेत. अजून वेळ गेली नाही. हात जोडून मी कळकळीची विनंती करतो, समाजाला आणि या देशाला एकत्र ठेवायचं असेल तर पहिलं आपलं राज्यापासून सुरुवात करूया. चॅरिटी बिगिन्स ॲट होम एक म्हण आहे. या स्पर्धात्मक युगामध्ये फक्त एकच आरक्षण लागू होतं, ते म्हणजे तुमचं मेरिट, एवढंच. तर दुसरं कुठलं लागू केलं तर प्रगती होणार कशी आणि या संपूर्ण स्पर्धात्मक युगामध्ये टिकणार कसं? राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या गांभीर्यानं घ्याव्यात, अन्यथा मराठा समाज हे सरकार उलथवून टाकते असा इशारा काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी दिला. ते कोल्हापुरात बोलत होते. प्रसिद्ध लेखक बालकृष्ण यांनी 1932 साली लिहिलेल्या शिवाजी द ग्रेट या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आलं. या समारंभात मराठा समाजाच्या क्रांती मोर्चावरती बोलताना त्यांनी राज्य सरकारवर चांगलंच तोंडसूक घेतलं. 34% मराठ्यांची ताकद सरकार उलटण्या एवढी, बदलण्या एवढी नक्कीच आहे. आणि एवढे लोक विरोधात गेल्या सरकार टिकेल आणि चालेल असं मला वाटत नाही. त्यामुळे सरकारने कायदा जो आहे तो मराठ्यांना आरक्षण देण्याच्या दृष्टीने परिपक्व बनवावा. मराठा समाजाच्या अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलाच्या मागणीला मुंबई काँग्रेसनं विरोध दर्शवला. मुंबईतील महाराष्ट्र प्रदेश कार्यालयामध्ये पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाच्या आरक्षणाला काँग्रेसचा पाठिंबा आहे, मात्र अॅट्रॉसिटी कायदा रद्द किंवा बदल या मागणीला समर्थन नसल्याचं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केलंय. मराठा समाज को जो आरक्षण देने की बात है उस पर 100% कांग्रेस पार्टी मराठा समाज के साथ है. लेकिन एट्रोसिटी कानून रद्द करने की जो बात अगर कोई कर रहा है तो हम उसके एकदम खिलाफ हैं. मजेदार बात यह है कि कांग्रेस पार्टी ही एट्रोसिटी कानून लेके आई और कांग्रेस पार्टी ने ही आरक्षण का विषय लेके आई, आरक्षण की व्यवस्था करके दी. तो ऐसे में जो सवाल है वो आज के जो सत्ताधारी लोग हैं उनके समक्ष है. आघाडी सरकारनं मराठा समाजाचे प्रश्न प्रलंबित ठेवले, त्यामुळेच त्यांना आंदोलन करावं लागतंय असं राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. ते नागपुरात बोलत होते. वर्तमान युती सरकार मराठ्यांचे प्रश्न सोडवू शकते असा विश्वास असल्यामुळेच मराठा समाज भव्य मोर्चे काढून त्यांचे प्रश्न मांडत असल्याचा दावा देखील मुनगंटीवारांनी केलाय. मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकार सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेला आरोप प्रत्यारोपांचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या चुका शोधाव्यात असं काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय. ते अकोल्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अकोल्यातच काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरती टीका केली होती. त्याला माणिकराव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय. दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप करणं त्यापेक्षा मोठेपणा याच्यामध्ये आहे की आमची कुठेतरी चूक झाली आणि चुकीमुळे लोकांनी आम्हाला बाजूला केलं. आता त्या चुका आम्ही दुरुस्त करून आम्ही कशा
स्टेटमेंट जर आलं प्रफुल्ल पाटलांचं तुम्ही समजू शकलो असतो की खऱ्या अर्थानं मोठ्या मनाने त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि जनता आता त्याच्यामध्ये सर्वांना समजून घेतील आणि पुढच्या निवडणुकीमध्ये निवडून देतील. ते आता जनतेच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. स्वतंत्र विदर्भाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी श्रीहरी अणे यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. नागपुरात पत्रकार परिषद बोलावून श्रीहरी अणे यांनी त्यांच्या राजकीय पक्षाचं नावही जाहीर केलंय. विदर्भ राज्य आघाडी असं या पक्षाचं नाव असेल. काँग्रेस आणि भाजप हे विदर्भ राज्य आघाडीचे एक नंबरचे शत्रू असतील असं सांगायला देखील अणे विसरले नाहीत. तर स्वतंत्र विदर्भासाठी लढणाऱ्या सर्व पक्षांचं आघाडीत स्वागत असेल असं अणे म्हणाले. विशेष म्हणजे होऊ घातलेल्या नागपूर महापालिका निवडणुकांमध्ये विदर्भ राज्य आघाडी आपलं नशीब आजमावणार आहे. जो प्लॅटफॉर्म आम्ही निर्माण करतोय त्याचं नाव वीरा आहे. विदर्भ राज्य आघाडी. याला मुद्दाम आघाडी म्हटलंय कारण याचं स्वरूप स्ट्रक्चर लूज आहे. अनेक लोकांना ह्याच्यामध्ये येण्याला मुभा राहील, विदर्भवादी लोकांना. मंत्रिपदावरती पुन्हा विराजमान होण्याची आशा एकनाथ खडसे यांनी सोडली की काय असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय. आणि त्यामागचं कारण म्हणजे एकनाथ खडसेंनी त्यांचा शासकीय बंगला रामटेक याला रामराम ठोकून आपला मुक्काम जळगावात हलवलाय. तुर्तास पुढचे काही महिने मंत्रिमंडळात परतण्याची शक्यता मावळल्यानंच खडसेंनी रामटेक बंगला सोडल्याचं बोललं जात आहे. दरम्यान एकनाथ खडसेंना ज्या भोसरी जमीन प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला होता त्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीनं सरकारकडे मुदतवाढ मागितली आहे. निवृत्त न्यायाधीश DS झोटिंग यांची 1 सदस्यीय समिती गेल्या 3 महिन्यांपासून या प्रकरणाचा तपास करतेय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या विलास देशमुख या नावाच्या व्यक्तीचा शोध लागलाय. जालन्यात राहणारे 60 वर्षांचे विलास देशमुख कुटुंबातील प्रॉपर्टीच्या वादासंदर्भात रावसाहेब दानवे यांना भेटले होते. मात्र त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याचा राग मनात धरून देशमुख यांनी धमकीचा ईमेल केल्याचं समोर आलंय. देशमुख यांचा ईमेल मिळाल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी आपले PA राजेश जोशी यांनी कदीम पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. विलास देशमुखांच्या ईमेलमध्ये दानवे यांना प्रदेशाध्यक्षपदाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला नाही तर त्यांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली होती. अशा प्रकारची धमकी ही काही पहिल्यांदा आलेली नाही. याही अगोदर अशा प्रकारच्या धमक्या आलेल्या आहेत आणि राजकारणामध्ये काम करत असताना अशा प्रकारच्या धमक्या येत असतात. परंतु मी काही त्याला फार गांभीर्यानं घेतलेलं नाही. एक तक्रार फक्त आमच्या सिव्हिल सहाय्यकाने दाखल केली आहे. त्याची गंभीर दखल शासन घेईल. यापुढे ठाणे भिवंडी महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली तर खारेगाव टोल नाक्यावरती टोलवसुली करण्यात येऊ नये असे आदेश MSRDC मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. गेले 3 दिवस ठाणे भिवंडी महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळाली. त्यावरती तोडगा काढण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. नवी मुंबई आणि ठाणे पोलिसांकडून संयुक्तरित्या कंट्रोल रूम उभारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय. JNPT आणि तलासरी या ठिकाणी ही कंट्रोल रूम उभारण्यात येणार आहे. तसंच गुजरातला जाणारी अवजड वाहनं भिवंडीऐवजी चाकण मार्गे वळवण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय. वाहनं निघतात त्यावर थोडंसं ते कंट्रोल आणला पाहिजे आणि ठाणे आणि नवी मुंबईच्या ट्रॅफिक पोलिसांच्या आणि JNPTतल्या अधिकाऱ्यांच्या कोऑर्डिनेशनमधून या ठिकाणी वाहनं सोडली जातील. ऑटो चालकाशी झालेल्या वादानंतर नागपुरातील स्टार बस सेवा संपावर गेली आहे. अचानक पुकारलेल्या या संपानं नागपूरकरांचे मात्र अतोनात हाल झालेत. शहरातल्या कॉटन मार्केट चौकामध्ये स्टार बस चालक आणि एका ऑटो चालकामध्ये वाद झाला. यानंतर ऑटो चालकानं बस चालक आणि वाहकाला मारहाण केली. त्यानंतर संतप्त झालेल्या स्टार बसच्या शेकडो चालकांनी बस चालवण्यास नकार दिला. सगळ्या बस सीताबर्जी परिसरामध्ये मोर भवन इथं आणून थांबवण्यात आल्या. अचानक पुकारलेल्या संपानं शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कामावर जाणारे यांची चांगलीच तारांबळ उडाली. जोपर्यंत चालक वाहकांना सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा इशारा देण्यात आलाय. दरम्यान नागपूर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या ऑटो चालकाचा शोध आता सुरू केलाय. तो यहाँ से न्याय नहीं मिलता. इसके पहले भी ऐसा हो चुका है और कंपनी हमारा कभी सपोर्ट नहीं करती. कंपनी का ऐसा है कि फिर से वही कंपनी बोलती कि अगर बंद होता है तो कल बंद हो जाए. ये चीज है. करना नहीं है तो मत करो. कंपनी मार खाओ लेकिन काम करो. कंपनी का बोलना ये है.
जेव्हा कंपनी आम्हाला काही न्याय मिळेल त्या कंडक्टरला मारलं त्याच्यानंतरच आम्ही बस सेवा चालू करू. बाप्पा गावाला गेल्यापासून कोकणात संततधार पडणाऱ्या पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलाय. कोकण किनारपट्टीवरती सगळीकडेच मुसळधार पाऊस बरसतोय. या पावसानं कोकणातल्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक ग्रामीण भागात पुराचं पाणी बाजारपेठांमध्ये शिरल्यानं बाजार बंद आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यासोबतच मुरुड, जंजिरा, अलिबाग, रोहा या तालुक्यांना देखील जोरदार पावसाचा फटका बसलाय. वाहतुकीवरती प्रचंड परिणाम झाला असून एसटीचं वेळापत्रक पार कोलमडून गेलंय. तर कोकण रेल्वेवरील वाहतूक देखील विस्कळीत झाल्यानं अनेक ट्रेन्स 3 ते 4 तास उशिरानं धावत आहेत. गेल्या आठवडाभरापासून मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलंय. धरणं, तलावं तुडुंब भरली आहेत. मात्र बीडच्या बिंदुसरा प्रकल्पावरती सेल्फी घेण्याच्या नादात एकाचा मृत्यू झालाय. तेलगाव नाकामधील खदीर नावाच्या मुलाचा मृत्यू झालाय. सेल्फी काढण्यासाठी लोकांनी गर्दी केली. पाण्याचा प्रवाह मोठा असून या प्रवाहासमोर लोक उभे आहेत. लोकांना बाजूला करण्यासाठी पोलीस देखील इथं तैनात नाही आहेत. सोलापुरातल्या आले गावात मुसळधार पावसाच्या पाण्यात बुडणाऱ्या एकाच कुटुंबातील 8 जणांना वाचवण्यात यश आलंय. शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास या घरात एकाएकी पाण्याचा लोंढा शिरला. त्यात शिवाजी जाधव यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 7 जण बुडू लागले. जीव वाचवण्यासाठी सुरू असलेला त्यांचा आरडाओरडा ऐकून रस्त्यावरून जाणारे 2 तरुण तात्काळ इथं पोहोचले आणि त्यांचा जीव वाचवण्यात यश आलं. मोठा पाऊस आला होता. त्या पावसामध्ये सगळी आमची भिजून गेली होती. सारी गडबड गोंधळ चालला होता. वरडावरडी चालली होती. त्याच्यात आमची लेकरं बाळ घाबरली. त्यात 2 गाड्या वाटवून चाललेल्या होत्या. त्याच्यात ती खाली आली ना आम्हाला ओढून काढलं. सध्याला आता घरात पीठ नाही, चटणी नाही, मीठ नाही, सगळं वाहून गेलेलं आहे. मुंबई उच्च न्यायालयानं समन्यायी पाणी वाटपावरती शिक्कामोर्तब केल्यानंतर नगरमधील पाणी प्रश्न ऐरणीवर आलाय. या निर्णयाला विरोध करत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्यानं सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय. पाणी टंचाईच्या काळात पाणी वाटपाचा निर्णय प्राधिकरणानं घ्यावा असं या निकालात सांगण्यात आलंय. मात्र पाणी टंचाईची व्याख्या स्पष्ट केली नसल्याचा आक्षेप कारखान्याचे संचालक आशुतोष काळे यांनी घेतलाय. त्यामुळेच या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पाणी सोडण्याचे सर्वाधिकार राज्य सरकारचे असून भौगोलिक विभागानुसार पाण्यावरती हक्क सांगणं चुकीचं आहे असं सांगत जायकवाडी धरणाला गरजेनुसार पाणी सोडावं असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिलाय. यामुळे मराठवाड्याला दिलासा मिळाला असला तरी नगरमध्ये मात्र नाराजी आहे. सामने पाणी वाटप कायद्यातील काही तरतुदी या रद्द करण्यात याव्या, पण कोर्टाने हा निर्णय उचित असल्याचं सांगितलं आणि त्याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही. तर ह्या निकालाच्या बाबतीमध्ये सामन्याही पाणी वाटप कायद्याच्या निकालाच्या बाबतीमध्ये आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत. आता बातमी पाणी मिश्रित पेट्रोलची. पेट्रोलचे भाव वाढले की गाडीत पाणी टाकायचं का असा प्रश्न विचारला जातो. मात्र कल्याणमध्ये खरोखरच गाडीत पाणी भरलं जात असल्याचं उघडकीस आलंय. शहरातल्या अनखरपाडा इथल्या पेट्रोल पंपातल्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये चक्क पाणी आढळून आलंय. याविरोधात तक्रार केली असता पंपचालकानं उडवाउडवीची उत्तर दिली. त्यानंतर संतप्त लोकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर तात्काळ नायब तहसीलदारांनी पेट्रोल आणि डिझेलचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवले. तपासणीचा अहवाल येईपर्यंत हा पेट्रोल पंप बंद ठेवण्याचेही आदेश देण्यात आले. आता बातमी पुण्यातून. राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मणराव ढोबळे यांच्या सुनेच्या गाडीतून तब्बल 30 तोळे सोनं चोरीला गेलंय. पुण्याच्या SGS मॉल समोर ही चोरीची घटना घडली आहे. शेरॉन ढोबळे यांनी SGS मॉल समोरील फुटपाथवरती गाडी पार्क केलेली होती. सर्वांची नजर चुकवून चोरानं डाव साधला आणि गाडीतलं 30 तोळे सोनं लंपास केलं. या प्रकरणी पुण्याच्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. CCTV फुटेजच्या मदतीनं पोलीस या चोरांचा आता शोध घेत आहेत.